आयुष मंत्रालयानं येत्या 3 आणि 4 तारखेला दिल्लीमध्ये राष्ट्रीय आयुष अभियान आणि राज्यांमध्ये क्षमता बांधणी या विषयावरच्या विभागीय शिखर परिषदेचं आयोजन केलं आहे। केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा इथं ही माहिती दिली। या शिखर संमेलनामध्ये आयुषच्या जे काही विभाग आहेत त्यांना जमिनी स्तरावरती त्यांना वाढवणं, आयुषच्या सगळ्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवणं आणि आयुषची दर्जेदार औषधं आणि नवीन नवीन संशोधनं कसे होतील याच्यावर विचार विनिमय करणं, त्याच सोबत आयुर्वेद असेल, योगा नॅचरोपॅथी असेल, युनानी सिद्ध सोवा रिग्पा आणि होमिओपॅथी जैसा या पारंपरिक चिकित्सा पद्धतीचा प्रचार प्रसार आणि गुणवत्तापूर्ण उपचार आणि औषधी लोकांपर्यंत नेण्यासाठी विचार विनिमय या संमेलनामध्ये त्या ठिकाणी केल्या जाणार आहे। राष्ट्रीय आयुष अभियानाला बळकटी देण्यासाठी राज्यांची क्षमता वाढवणं आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सहकार्य वाढवण्याचं या 2 दिवसीय परिषदेचं उद्दिष्ट आहे। प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत आर्थिक व्यवस्थापन, गुणवत्ता हमी यावर चर्चा करण्यासाठी 6 विषयावार उपगट आणि तज्ज्ञ उपस्थित राहणार असून आयुर्वेदासंदर्भात प्राप्त होणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठही यापुढे मिळणार आहे। पंतप्रधानांनी भर दिलेल्या 6 विषयनिहाय शिखर परिषदांच्या मालिकेतली ही शेवटची शिखर परिषद असणार आहे।